हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 28 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क सखी सदन चाळीतील सगळी माणसं सरकारच्या घरी राहायला आली आणि सरकारच्या घरचा जो हॉल आहे ना, तेथेच त्यांनी आपली चाळ बनवली. सगळे लोक तेथे कॅरम खेळताय, बायका तेथे भाजी निवडताय, दाभडे मावशी जान्हवी खाटीवर बसतात तसं सोफ्यावर बसले आहेत, लहान मुलं खेळताय, झुंबरवर लोकांच्या पॅन्ट, लोकांचे शर्ट, लोकांचे टॉवेल लटकवलेले आहेत. आणि हे सगळं पाहून सरकारला जबर धक्का बसला. सरकारने चक्क बंदूक बाहेर काढली, कान्हाच्या डोक्याला लावली, त्याचा जीव घेण्याची धमकी दिली. पण सखी आणि कान्हाने असं काहीतरी केलं ज्यामुळे सरकारचा नाईलाज झाला आणि सरकारला हे सगळं सहन करावं लागलं. सरकार ढसाढसा रडायला लागली. मी हरले, सखी आणि कान्हाने मला हरवलं, आता मी काहीच करू शकत नाही, अशी तिची अवस्था झाली. मग हा चमत्कार नेमका घडला तरी कसा? कान्हा आणि सखीने काय केलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी तिच्या घरी असते आणि तेवढ्यात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतील कृष्णा तेथे पोहोचते आणि कृष्णाला पाहून सखीला खूप आनंद होतो. सखी विचारते, अगं कृष्णा, तू येथे कशी अचानक? तर कृष्णा तिला सांगते, अगं आज वटपौर्णिमा आहे, मी तुला वटपौर्णिमेचं वाण द्यायला आली आहे. सखीला खूप आनंद होतो आणि कृष्णा सखीला वटपौर्णिमेचं वाण देते. आणि मग ती सखीला 2 चांगले शब्द सांगते आणि म्हणते, सखी, मला माहिती आहे आजपर्यंत तुला आयुष्यात खूप अडचणी आल्यात, तुझा सगळा प्रवास आम्ही पाहिला आहे. लहानपणीच तुझे बाबा हे जग सोडून गेले, तुला कधी बाबांचं प्रेम नाही मिळालं. मग आईच्या प्रेमासाठी सुद्धा तू तरसली, खोटी आई तुझ्या आयुष्यात आली. मग तुला तुझ्या खऱ्या आईचं प्रेम मिळालं तर ते सुद्धा काही दिवसांसाठीच टिकलं. हे सगळं ऐकून सखी खूप इमोशनल होते. कृष्णा म्हणते, आणि मग तुझ्या आयुष्यात सुख येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं जेव्हा कान्हा तुझ्या आयुष्यात आला, पण ती सुद्धा आशा फोलच ठरली. कान्हा हा सुद्धा फसवा निघाला. सखी म्हणते, खरंय तुझं कृष्णा, मला माझ्या आईबाबांचं प्रेम नाही मिळालं. मला असं वाटलं कान्हा ते सगळं प्रेम मला देईल. कान्हा हा माझ्याशी खोटं वागला, पण आजही तो माझ्याबरोबर आहे, तो मला मदत करतोय, पण माझा अजूनही त्याच्यावर विश्वास नाही आहे. पण जेव्हा तो माझ्याबरोबर असतो ना, तेव्हा मला असं वाटतं की मला कसलीही भीती नाही आहे. जसं एखाद्या मुलीला तिच्या बाबांबरोबर वाटतं ना की मी आता सेफ आहे, तसंच मला कान्हा बरोबर वाटतं. कृष्णा सखीला विचारते, मग तू कान्हावर विश्वास ठेवू शकते का? पण सखीच्या मनात अजूनही शंका असते. कृष्णाला समजतं की आता सखीच्या मनातील शंका कशी दूर करायची आहे. कृष्णा सखीला म्हणते, एक काम कर, तू तुझे डोळे बंद कर, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. कारण जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसतं ना, तेव्हा डोळे बंद केल्यावर आपलं मन आपल्याला अचूक उत्तर देत असतं. सखीला ही आयडिया आवडते. सखी डोळे बंद करते आणि सखीला कान्हाबरोबर घालवलेले क्षण आठवतात. जरी मी कान्हाशी कशी वागत असले तरी तो प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे सखीला पटतं. आणि सखी म्हणते, खरंच कृष्णा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आज जरी मी कान्हावर चिडलेले असले ना, तरी तो मला नेहमी साथ देतोय आणि आज न उद्या मी त्याला नक्की माफ करेल. कृष्णा म्हणते, हो नक्की कर, नक्कीच. तू आणि कान्हा तुमच्या नात्यामध्ये हे जे वादळ आलंय ना, त्या वादळाला पार करून पुढे जाल आणि तुमच्या दोघांचा संसारसुद्धा खूप सुखाचा होईल. सखी म्हणते, हो कृष्णा, असंच व्हायला पाहिजे. जसं तुझं आणि दुष्यंतचं झालं. तुमच्यामध्ये सुद्धा गैरसमज होते ना, पण ते सगळे गैरसमज दूर झाले आणि आता तुम्ही दोघे सुखाचा संसार करताय. दुष्यंत तुझ्यावर किती प्रेम करतो हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि तुझंसुद्धा त्याच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या दोघांसारखाच आमचा संसारसुद्धा दृष्ट लागण्यासारखा होईल असंच मला वाटतं. कृष्णा म्हणते, होईल सखी, नक्की होईल. आणि हेच मी तुला सांगायला आले होते की आत्ता कुठे लढाई सुरू झाली आहे, त्यामुळे तू लढतीयेस आणि एक ना एक दिवस तू नक्की जिंकणार. सखीला खूप आनंद होतो आणि मग सखी ही सुद्धा कृष्णाला वाण देते. कृष्णा सखीला हळद कुंकू लावते आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते, तिचा निरोप घेते आणि तेथून निघून जाते. कृष्णा आल्यामुळे सखीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि मग पाहता पाहता रात्र होते आणि सरकार तिच्या बेडरूममधून बाहेर पडते
आणि जेव्हा ती हॉलमध्ये येते तेव्हा तिला जे काही दिसतं ते पाहून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. सरकारला क्षणभर असं वाटतं की ती तिच्या घरात नाहीये, तर ती सखी सदन चाळीत आलीये. कारण सखी सदन चाळीतली सगळीच्या सगळी माणसं सरकारच्या घरात असतात, सरकारच्या हॉलमध्ये असतात. किरण, सानप काका, अजून एक दोन माणसं हे कॅरम खेळत असतात. त्यानंतर सखी सदन चाळीतल्या सगळ्या बायका स्वयंपाकाची तयारी करत असतात, भाजी निवडत असतात. दाभडे मावशी, जान्हवी दोघी मस्त सोफ्यावर बसून गप्पा हाणत असतात. सखी कान्हा चाळकऱ्यांशी बोलत असतात. चाळीतली लहान मुलं घरभर दंगामस्ती करत असतात, फिरत असतात. हे सगळं पाहून सरकारचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हे सगळं काय सुरू आहे? आणि तेवढ्यात चाळीतले एक काका हे टमरेल घेऊन सकाळी सकाळी सगळीकडे टॉयलेट कोठे ते शोधत असतात. सानप काका विचारतात, ए कोठे चाललास? चालला का आपल्या चाळीत? अरे येथंच करायची, तिकडे कुठे चालला? तर हा माणूस म्हणतो, अरे सकाळपासून शोधतोय पण संडास कोठे ते सापडतच नाही ना. हे सगळं ऐकून सरकारला खूप किळस येते. सानप काका म्हणतात, अरे आधी विचारायचं ना, जा तिकडे मागे. आणि हा माणूस टमरेल घेऊन पळून जातो आणि सगळे माणसं त्याच्यावर हसत असतात. सरकारचा विश्वासच बसत नाही. हे सगळं काय चाललंय? माझ्या घरात सखी सदन चाळीतली सगळी माणसं काय करताय? पण सखी, कान्हा, चाळीतलं कुणीही सरकारकडे पाहत सुद्धा नाही, सरकारकडे लक्ष सुद्धा देत नाही. आणि सानप काका, दाभडे मावशी, जान्हवी, चाळीतल्या सगळ्या बायका यांची दंगामस्ती सुरू असते. जसं सखी सदन चाळीत गोंगाट असतो ना, तसंच सगळं सुरू असतं. तेवढ्या सरकारची नजर तिच्या झुंबरवर जाते. जो झुंबर तिने एवढ्या प्रेमाने आणला आहे, घर सजवलंय, एवढ्या महागाचा झुंबर, आणि त्याच्यावर काही बायकांच्या साड्या वाळायला ठेवलेल्या असतात, काही माणसांचे टॉवेल, बाकीचे कपडे वाळायला टाकलेले असतात. सरकारला जबर धक्काच बसतो. सखी आणि कान्हासुद्धा सरकारकडे लक्ष देत नाही. त्यांचं ही खिकी सुरूच असतं. सरकार रागारागाने खाली उतरते आणि विचारते, हे सगळं काय सुरू आहे माझ्या घरामध्ये? सरकारचा आवाज ऐकून सगळेजण सरकारकडे पाहू लागतात. आणि मग सखी पुढे येते आणि म्हणते, सरकार, ही सगळी सखी सदन चाळीतली माणसं आहेत आणि आता तुम्ही त्यांच्या पायाखालची जमीन काढून घेतली आहे. त्यांना नोटीस मिळाली आहे घर खाली करायची. त्यांना राहायला कुठे जागा नव्हती, म्हणून मी त्यांना येथे राहायला घेऊन आली आहे. सरकार चिडून म्हणते, सखी, ही सखी सदन चाळ नाहीये, हे सरकारचं घर आहे. आणि या भिकाऱ्यांची लायकी तरी आहे का माझ्या घराचा उंबरठा ओलांडण्याची? आणि तू यांना येथे घेऊन आली आहे. चाळीच्या लोकांना खूप राग येतो की सरकार आपल्याला भिकारी म्हणाली आहे. सखी चिडून म्हणते, सरकार, भिकारी हे चाळकरी नाही, तर भिकारी तुम्ही आहात. तुम्ही ते नव्हते आले तुमच्या घरावर हक्क सांगायला, तुमचं घर खाली करून घ्यायला, तर तुम्ही बेकायदेशीर मार्गे त्यांची घरं खाली करून घेतलीत. तुम्ही त्यांना रस्त्यावर आणलं, त्यामुळे भिकारी तुम्ही आहात, भिकारी ते नाहीये. सरकारला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, ही सगळी माझ्या सासरची माणसं आहे आणि आता त्यांच्याकडे राहायला घर नाहीये, ते अडचणीत आहेत, म्हणून मी त्यांना येथे घेऊन आली आहे. आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढू शकत नाही. आता ते येथेच राहणार. सगळे चाळकरी खूप खुश होतात, पण सरकार मात्र चिडते. आणि सखी म्हणते, मी तुम्हाला परत परत सरकार का म्हणतीये? आता ती सवय लागली आहे ना, कारण लहानपणापासून तुम्ही तेच माझ्या मनावर बिंबवलंय. मला कधी आई अशी हाक मारू दिली नाही. मावशी तर तुम्ही होता, पण ते सत्य कधी माझ्यासमोर आलं नाही. आणि मॅडम कधी म्हणू दिलं नाही. कायम मला सरकार म्हणा, मला सरकार म्हणा, म्हणून आम्हाला सगळ्यांना सुद्धा तीच सवय लागली. पण आता बस, कारण मान हा मागून मिळत नसतो, तर मान हा समोरच्याने द्यायचा असतो. आणि तुम्हाला मान देण्याची आमची काही इच्छा नाहीये. रादर तुमची ती लायकीच नाहीये. सरकार सखीकडे रागारागाने पाहते आणि मग सखी तिला म्हणते, आजपासून मी तुम्हाला सरकार नाही, तर मनस्विनी म्हणणार, फक्त मनस्विनी. सरकारला खूप राग येतो आणि मग सखी सगळ्या चाळकऱ्यांना सांगते, तुम्ही सुद्धा यांना सरकारच म्हणतात ना, पण आजपासून कुणीही यांना सरकार म्हणायचं नाही. सगळ्यांनी यांना म्हणायचं फक्त मनस्विनी. सरकार सखीकडे रागारागाने पाहते. सखी म्हणते, कसं आहे ना सरकार, तुम्ही त्यांच्या पायाखालची जमीन हिसकावून घेतली आणि आता मी तुमचं घर हिसकावून घेतलं. आजपासून हे सगळे चाळकरी येथेच राहणार. परशुराम आणि मीनाक्षी खूप घाबरलेले असतात. आणि मग कान्हा हा सुद्धा सरकारची जिरवतो आणि म्हणतो, काय मग, कळलं की नाही मनस्विनी?
सरकार खूप चिडते की या कान्हासुद्धा मला मनस्विनी म्हणतोय. आणि तेवढ्यात एक तान्हं बाळ ज्याच्यासाठी झोपाळा बांधलेला असतो तो झोक्यात रडू लागतो. सरकारला हे सहन होत नाही. सरकार चिडून म्हणते, आवाज बंद कर ह्याचा. आणि मग कान्हा हा लगेच या बाळाजवळ जातो आणि म्हणतो, उगी उगी ए बाला, कशाला ललतोयस? मनस्विनी मावशीला घाबरू नको, त्या फक्त दिसतात डेंजर, पण आता आधीसारख्या डेंजर राहिलेल्या नाहीये. सरकारला खूप राग येतो. कान्हा म्हणतो, त्या मनस्विनी मावशी आहे, खूप चांगल्या आहे, त्या आता आपल्याला या घरात राहू देणार आहे, काळजी करू नको. आणि हे ऐकून चाळीतले सगळेजण, सखी, दाभाडे मावशी, जान्हवी, गौतम आणि सगळे माणसं एकदम जोरात हसू लागतात. सरकारला या सगळ्यांच्या हसण्याचा आवाज बिलकुल सहन होत नाही. तिच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि सरकार रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. सखी, कान्हा आणि चाळीतले सगळे माणसं जोरात हसत असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे सरकार चक्क तिच्या रूममध्ये येऊन ड्रॉवरमधून बंदूक बाहेर काढते. सरकारला हा अपमान सहन झालेला नसतो. सरकार चिडून म्हणते, लिमिट, प्रत्येक गोष्टीसाठी एक लिमिट असते आणि सखी कान्हाने त्यांची लिमिट क्रॉस केली आहे. आता माझे पेशन्स संपले. त्या घाणेरड्या चाळकऱ्यांना सखीने माझ्या घरात आणलं ना, आता पहा मी काय करते. या सखी कान्हाला आणि त्या चाळकऱ्यांना आयुष्यभराची अद्दल नाही घडवली ना आणि त्यांना माझ्या घरात पुन्हा येण्याची भीती नाही वाटली ना, तर सरकार नाव सांगणार नाही. असं म्हणून सरकार ही रागारागाने ही बंदूक घेऊन हॉलमध्ये येते. हॉलमध्ये अजूनही सगळेजण ही खिकी करत हसतच असतात. आपल्या नशिबात आता पुढे काय वाढून ठेवलंय हे त्यांना माहीत नसतं. सखी, कान्हा, किरण, सानप काका, दाभाडे मावशी, जान्हवी 32च्या 32 दात दाखवून जोरात हसत असतात. आणि तेवढ्यात सरकार ही जिन्यावर येते. कुणाचंही तिच्याकडे लक्ष नसतं आणि मग सरकार ही आपली बंदूक आभाळाकडे दाखवते आणि जोरात बंदूक चालवते. एक गोळी झाडते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. सखी, कान्हा, गौतम, परशुराम, मीनाक्षी, सगळे चाळकरी, लहान मुलं सगळे सरकारकडे घाबरून पाहतात. सरकारने चक्क बंदूक बाहेर काढली आहे, त्यामुळे सगळ्यांची तंतरते आणि एवढ्या वेळ हसणारे सगळेजण जागेवर उठून उभे राहतात. सरकारकडे पाहून खूप घाबरतात आणि मग सरकार या सगळ्या चाळकऱ्यांवर निशाणा लावते. सगळे घाबरलेले असतात. सरकार जिन्यावरून खाली उतरते आणि चक्क कान्हाच्या डोक्याला बंदूक लावते. परंतु कान्हा घाबरत नाही. सखीसुद्धा सरकारला डोळे दाखवते. परंतु बाकीचे सगळे चाळकरी खूप घाबरलेले असतात की आता सरकार कान्हाच्या डोक्यात गोळी घालते की काय, कान्हाला मारते की काय. सरकार सखीकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, फक्त एका सेकंदात मला माझं घर खाली हवंय, नाहीतर एकेकाला गोळ्या घालीन. सगळ्यात आधी सुरुवात या कान्हापासून करेल, मग तुम्हाला सिरियसनेस कळेल. निघा आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर. सगळे खूप घाबरलेले असतात. असं वाटतं की आता सगळे आपली लंगोट पकडून पळता की काय. परंतु कान्हा आणि सखीला याबद्दल आधीच माहीत होतं की सरकार असं काहीतरी करू शकते. त्यामुळे सखी ही जोरात शिट्टी वाजवते आणि सखीने शिट्टी वाजवताच पत्रकारांची फौज घरामध्ये येते. पत्रकार, त्यांचे कॅमेरे, त्यांचे माईक सगळं असतं. त्यामुळे सरकार घाबरून लगेच आपली बंदूक लपून ठेवते. सखी सरकारकडे पाहते, लाव आता चालव गोळी. पण सरकारची हिंमत नसते आणि मग सगळे पत्रकार सरकारचं कौतुक करू लागतात. सरकार, खरंच तुम्ही हे करून दाखवलं. आम्हाला वाटलं उगाच ही मार्केटिंग असेल, PR असेल, परंतु हे खरं आहे. तुम्ही खरंच या सखी सदन चाळीतील सगळ्या लोकांना आपल्या घरात ठेवलंय. कान्हा आणि सखी सरकारकडे आश्चर्याने पाहतात. बोल, आता बोल. तर सरकार या पत्रकारांना विचारते, तुम्ही अचानक कसे आला? तुम्हाला कोणी बोलवलंय? तर हे पत्रकार म्हणतात, आम्हाला तुमच्या मुलीने बोलवलंय. सरकार सखीकडे रागारागाने पाहते आणि मग सखी म्हणते, नाही, हे माझं क्रेडिट नाही, हे तर माझ्या आईचं क्रेडिट आहे. ही जी आयडिया होती ना ती माझ्या आईची होती. सरकार खूप चिडते. चाळीतले लोक हसू लागतात. सखी सांगते, आता सखी सदन चाळीतील लोक हे म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्सच आहेत आणि त्यांची चाळ ही आता पाडणारे, त्यांची घरं त्यांच्या हातून गेली. त्यामुळे ही माझ्या आईचीच आयडिया होती. आता माझी आई मानणार नाही
कारण तिला स्वतःची पब्लिसिटी नको आहे, स्वतःच्या चांगुलपणाचा देखावा करायला तिला आवडत नाही, म्हणून ती तुमच्यासमोर नाही कबूल करणार. पण या चाळकऱ्यांना आमच्या घरात आणणं, आमच्या घरात त्यांना थारा देणं, ही सगळी आमच्या आईचीच आयडिया होती, माझ्या आईचीच आयडिया होती. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो आणि मग कान्हा म्हणतो, सरकार, आता पत्रकार येथे आलेच आहेत, तर कशाला तुमचं चांगुलपणा लपवून ठेवताय? तुम्ही एवढ्या चांगल्या आहात, लोकांसाठी एवढं करतात, तर तेवढंच तुमचासुद्धा मोठा मोठा उदो होईल ना. तुम्ही सगळ्यांना सांगून टाका आणि चाळकरीसुद्धा थोडे लाजता येथे राहण्यासाठी मग सगळ्यांसमोर त्यांना पण आश्वासन देऊन टाका की जोपर्यंत त्यांची घरं त्यांना परत मिळत नाही तोपर्यंत ते येथे राहू शकतात. सरकारला खूप राग येतो. सखी म्हणते, हो हो कान्हा, बोलेल ना माझी आई, माझी आई आता सगळ्यांना सगळं सांगेल आणि चाळकऱ्यांना सुद्धा काही दिवसांसाठी काय कायमचं या घरात ठेवून घेईल. सरकारला खूप राग येतो. हे सगळे पत्रकार पुन्हा एकदा सरकारकडे आपले माईक वळवतात आणि आता पत्रकारांसमोर तर सरकार काही बोलू शकत नाही. त्यामुळे सरकार म्हणते, हो खरं आहे, ही आयडिया ना माझीच होती. कारण सखी सदन चाळीतली माणसं म्हणजे आमचे कुटुंबीयच आहेत, आमच्या एका फॅमिलीचा भागच आहेत. कारण सखीचे बाबा राघव कामत यांनी सखी सदन चाळ वसवली होती. चाळीचं नावसुद्धा सखीच्या नावावरच ठेवलं होतं आणि आज जर चाळकरी एवढ्या दुःखात आहेत, संकटात आहेत, तर त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य समजते मी. शेवटी ते माझे फॅमिली आहेत आणि फॅमिलीत कोणाला त्रास झाला तर आपण त्याची मदत करतोच ना. सरकार एखाद्या देव माणसासारखं बोलत असते. कान्हा आणि सखी तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. सरकार म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देते, जोपर्यंत त्यांची घरं त्यांना परत मिळत नाही तोपर्यंत हे सगळे चाळकरी या घरात राहू शकतात, येथे राहू शकतात. सगळे चाळकरी खूप खुश होतात आणि आनंदाने टाळ्या वाजू लागतात. सरकारसुद्धा खोटी खोटी स्माईल आपल्या चेहऱ्यावर आणते. चाळकरी खूप खुश होतात आणि हे पत्रकार म्हणतात, खरंच सरकार, तुम्ही फक्त नावाने नाही तर मनाने सुद्धा सरकार आहात. नाहीतर आजच्या काळात घरच्यांसाठी कोणी काही करत नाही, दुसऱ्यांसाठी परक्यांसाठी कोण करतं. खरंच तुमची दानत आहे आणि आम्ही आता तुमची खूप पब्लिसिटी करणार, ज्यामुळे बाकीच्या लोकांना सुद्धा इन्स्पिरेशन मिळेल तुमच्यासारखं चांगलं काम करण्याची. चला आम्ही येतो, सरकार म्हणते लगेच. आणि हे सगळे पत्रकार तेथून निघून जातात आणि मग सरकार ही सखीच्या अंगावर धावून जाते. तर सखी म्हणते, वा सरकार वा, तुमचं मन एवढं मोठं असेल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि आता तुम्ही एवढं चांगलं काम केलं आहे. खरंच तुम्ही सगळ्या चाळकऱ्यांना डोक्यावर छप्पर दिलं आहे, राहायला जागा दिली आहे आणि आता तुम्ही त्यांना बाहेर पण काढू शकत नाही, कारण तुम्ही मीडियासमोर कबूल केलं आहे. आणि जर हे सगळे चाळकरी मीडियासमोर गेले आणि त्यांनी सांगितलं की सरकारने आम्हाला घराबाहेर काढलं, तर तुमची किती बदनामी होईल, तुमच्या बिझनेसवर किती मोठा परिणाम होईल ना, एवढं लक्षात ठेवा. सरकारला खूप राग येतो. कान्हा म्हणतो, काय मग चाळकऱ्यांनो, राहायचं नाही इथे, एन्जॉय. सखी ढसाढसा हसू लागते. सानप काका, जान्हवी, दाभडे मावशी, चाळीतले सगळे लोक हसत असतात आणि सरकारवर हसत असतात, सरकारच्या लाचारीवर हसत असतात. सरकारला हे सहन होत नाही. सरकार सानप काका आणि बाकीच्या चाळकऱ्यांसमोर येते आणि म्हणते, दात मोजून ठेवा, कारण यानंतर पुन्हा मला दात दाखवले ना तर तुमच्या कोणाच्याही थोबाडात दात राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सरकारची ही धमकी ऐकून सानप काका, किरण, चाळीतले बाकीचे सगळे पुरुष गप्प बसतात, खूप घाबरतात आणि मग सरकार ही रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. सगळे चाळकरी खूप खुश असतात. गौतम सखीला म्हणतो, वा सखी कान्हा, खरंच तुम्ही सरकारच्याच भाषेत तिला उत्तर दिलं, तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. पण परशुराम म्हणतो, कान्हा, सखी, तुम्ही चांगलं काम केलं आहे, पण सरकार खूप डेंजरस आहे बरं का. सरकारकडे तुम्ही आता लक्ष ठेवा, ती नक्कीच फिरून वार करणार. तर सखी म्हणेल, काका, तिला जे करायचं होतं ना ते ती करून बसली आहे, यापेक्षा जास्त ती काय करणार. आता आपल्या रूममध्ये जाऊन तोडफोड करण्याच्या पलीकडे ती दुसरं काहीच करू शकत नाही. टेन्शन घेऊ नको. सगळ्यांना ही गोष्ट पटते, पण परशुराम मीनाक्षीला टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होणार. आणि मग सरकार तिच्या रूममध्ये येते. सरकारला आजपर्यंत एवढं अगतिक, एवढं लाचार कधीच वाटलं नसेल. तिच्या घरामध्ये हे घर तिच्या नावावर आहे, सगळी संपत्ती तिच्या नावावर आहे, तरी सखीने त्या घाणेरड्या चाळकऱ्यांना घरात आणून ठेवलं, तरी सरकार काही करू शकली नाही, त्यांना घराबाहेर काढू शकली नाही. यापेक्षा मोठी लाचारी कोणती असेल. सरकार या बंदूककडे पाहते, क्षणभर स्वतःलाच मारण्याचा विचार करते, पण नंतर बंदूक तेथे ठेवून देते. सरकारला आठवतं, जेव्हापासून ही सखी वाजत गाजत माझ्या घरात आली आहे
तेव्हापासून तिचा माज वाढत चालला आहे. ती कशी वाजत गाजत घरात आली हे सरकारला आठवतं, त्यामुळे सरकारला खूप राग येतो. त्यानंतर कान्हाने माझा फोटो भिंतीवर उतरवला, सखीचा फोटो लावला हे त्याला आठवतं. मग सरकारला आठवतं की सखीने मला स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक बनवायला लावला. त्यानंतर ते टेंडर माझ्या हातातून हिसकावून घेतलं, सगळ्यांसमोर माझं खरं रूप आणलं. मग तिने मला तिच्या पायाशी आणलं, हे सगळं सरकारला आठवतं. आणि फ्रेंड्स, या मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सरकार तुम्हाला रडताना दिसेल. जेव्हा खरी तेजस्विनी आली, जेव्हा सरकारला घराबाहेर काढलं, सगळ्यांनी सरकारच्या थोबाडीत मारल्या, तेव्हा सुद्धा सरकार रडली नव्हती. पण आज सरकार रडतीये. तुम्हाला पहिल्यांदा सरकारच्या डोळ्यात पाणी दिसेल. सरकारला आठवतं की आज सखीने चाळकऱ्यांना माझ्या घरात आणून ठेवलं. त्यानंतर पत्रकारांना बोलवलं, मी त्या चाळकऱ्यांना घराबाहेर सुद्धा काढू शकले नाही. आणि हे सगळं आठवून सरकारला अगदी लाचार झाल्यासारखं वाटतं की ती काहीच करू शकत नाही. आणि सरकार ढसाढसा रडू लागते आणि तिच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. तेवढ्यात सरकारसमोर तिचं अंतर्मन येऊन बसतं तिच्याच खुर्चीवर. आणि हे अंतर्मन म्हणतं, काय रडतेस तू? सरकार आहेस तू, सरकार. सरकार तिच्याकडे आश्चर्याने पाहते, ही माझ्यासारखी दिसणारीच कोण आहे? हे अंतर्मन सरकारला समजावून सांगतं, आज तू हरलीयेस, कारण तुझ्या विरुद्ध ते सगळे एकत्र आले आहेत. पण हार मानू नकोस, कारण तू सरकार आहे. आज मागील 12 वर्षांपासून तू सरकार म्हणून अख्ख्या जगावर राज्य करतीये. त्याचं कारण म्हणजे तू कधीही हार मानली नाहीस. आणि आज जर तू हार मानली तर सगळं काही गमावून बसशील. तुला जर सखी कान्हाला हरवायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांच्यातली एकी मोडावी लागेल. जेव्हा तू त्यांच्यातील एकी संपवशील तेव्हा तू त्यांना या घराबाहेर काढू शकशील. त्यामुळे असं रडत बसू नको, हार मानू नको. पुन्हा एकदा उठून उभी राहा, हिम्मत कर आणि या सखी कान्हाला चाळकऱ्यांना दाखवून दे की तू अजूनही संपलेली नाहीये. तू सरकार आहेस, सरकार. तू त्यांना कायमचा धडा शिकू शकते. हार मानू नकोस मनस्विनी, उभी राहा, पेटून उठ आणि त्यांना संपवून दाखव. असं म्हणून हे अंतर्मन गायब होऊन जातं. सरकारला आश्चर्याचा धक्काच बसतो. सरकार जागेवरून उठून उभी राहते, आपल्या खुर्चीजवळ येते आणि म्हणते, हो, मी सरकार आहे, सरकार. सरकारला हरवणारा अजून पैदा व्हायचा आहे. सखी कान्हा, तुम्ही माझ्याच घरात येऊन माझ्या नाकावर टिच्चून हे सगळं करून दाखवलं ना. आता पहा मी तुमच्यातली एकी कशी संपवते. आजपर्यंत जे लोक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून माझ्यावर हसत होते ना, तेच एकमेकांचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही आणि माझं घर सोडून निघून जातील. असं म्हणून सरकार लायटर पेटवते. म्हणजे तिला आता या सगळ्या चाळकऱ्यांमध्ये आग लावायची आहे, एकमेकांमध्ये भांडणं लावायची आहे. म्हणजे हे सगळे चाळकरी एकमेकांमध्येच भांडतील आणि सरकारचं घर सोडून निघून जातील. सरकार आपला प्लॅन बनवते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सगळे चाळकरी सरकारच्या घरात येऊन राहत आहे हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. आणि मग चाळकऱ्यांनी सखी कान्हाने सरकारची जी काही जिरवली ना, ते पाहायला सुद्धा खूप मजा आली. सरकार आज पहिल्यांदा रडली, म्हणजे सरकारचा अंत जवळ आलाय एवढं मात्र नक्की. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार आपल्या प्लॅनप्रमाणे चक्क घरातील मेन स्विच बंद करेल. त्यामुळे घरातील सगळ्या लाईट जातील. आता लाईट गेल्यावर नेमकं चाळकऱ्यांमध्ये कसं भांडण होणार हे सरकारलाच माहीत, कारण तसंही चाळकऱ्यांना लोड शेडिंगची सवय असेल, लाईट जाण्याची सवय असेल. ते या लाईट गेल्यामध्ये सुद्धा एन्जॉय करतील असंच दिसतंय. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा सगळे चाळकरी सखी कान्हा आपल्या चाळीत परत गेलेले असतील तेव्हा कान्हा सखीला विचारणार, तुम्ही माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे का? मीच तुम्हाला पुढील 7 जन्म नवरा मिळावा म्हणून तुम्ही वडाची पूजा करणार का? परंतु सखी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल, नाही, मी वडाची पूजा करणार नाहीये, मला तू पुढील 7 जन्म नवरा म्हणून नकोय. हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.